ए फुकणे उरगली का काम? आले का ढोसून? आले का डोसून म्हणजे? तेवढंच काम आहे आपल्याला, उठायचं आणि जायचं, आणि मग काय करायचं? गाव गोळा करायचा आणि तिकडे ढोशीत बसायची. डोशीत बसलं म्हणून काय होतंय? तो बापाच्या पैशाची पितोय का? हा माझ्या बापने मोकळा पैसे द्यायला दारूला, तिकडच घ्या कोणाकडून बी. तिकडच घ्या म्हणजे? अरे तिकडनंच घेतल्यात, मी तुला मागे आलोय का आता? अरे घरात खायला नाहीये, हे किडे लागलेली मी तूर निवडू राहिले खायला, आणि दारूला बरे पैसे भेटत आहेत तिकडं. आता दारू माझा प्रश्न आहे, माझी मी भागवतोय, तुला काय अडचण आहे? मग घरात खायला नाही लागत का? मग घरात खायचं बाई माणसाने बघायचं का मी बघायचं? बाई माणसाने काय बघायचं, कामाला जायचं का मी? मग काय करती? इथं पलंग टाकून झोपाया टांगू का तुला? होय, दारू प्यायला पैसे आलेच कुठून? आलं कुठून म्हणजे? तो कामाला कुठे गेलती? त्या सुभद्राबाईकड. हा, मग तिच्याकडे गेलतो सकाळी, म्हणलं हजेरी टाक. आईला आजबू घेती बायकोला, आणि हजेरी कोण द्यायचं तिच्या? तुम्हाला लाज वाटते का काही? मी आपलं घर चालवायसाठी कामधंदा करते आणि तुम्ही ते सुद्धा पैसे घेऊन पितात. इतके कसे निर्लज्ज झाले तुम्ही? ए लय तोंड चालवते काय? मग तोंड चालवते, नाही तर मग घर कसं चालवायचं मी? घर कसं चालवायचं म्हणजे? मग नको थाबाड वाकडं करून निवडू माझ्या पैसे लगेच. जरा शांती नाही बुवा पेताडाच्या जीवाला. आलं नाही की झाली कुत्र्यावानी. काय कुत्र्यावानी कचकच आहे? माणसाने काम बी करायचं, घर करायचं, आणि तुम्ही खुशाल दारू ढोसून येऊन धिंगाणा करायचा. मग तुझ्या बापाच्या पैशाची पितोय का? मग कोणाच्या बापाचे? मीच कामाला गेले होते ना त्या पैशाचं. नको ले एवढं बर काय माणसं वाराडते एकदम. मला मग देण ठेवून एक. काय ठेवून देईन तुम्हाला? नाही आयतं लागत, कष्ट नको करायला. कष्ट नको कराय म्हणजे? अरे राजा आहे हो, फाकडी राजा. आयतं खायलाय राजा. आयत खायला म्हणजे? तुला आयत खाऊ बोलते का मला? वाटकावणे मग स्वतःला नीट उभा सुद्धा राहता येत नाही आणि येऊन धिंगाणा करायचा. स्वतःला उभं राहता येत नाही म्हणजे तू उभं राहायला येते का मग मला? हा, अहो तुम्ही सुधरा ना, निम्म वय झालं ना, कधी सुधारणार आहे? आपल्याला सुधारायची गोष्ट नाही करायची, अख्ख्या गावाला पुरून उरलोय आणि तू मला सांगणार का? अहो जिंदगी गेली ना या दारूत, अख्खी जिंदगी. म्हणलं त्या बायाकडून पैसे घेईन आणि बांगड्या भरेन, तर ते सुद्धा नाही ठेवले. बागड्या भरून काय करायचे? काय करायचं मग? असंच हिंडायचं डाखिनीवानी. हिंडती कायला बोंबलत? घरातली काम कोण करायचं? अरे घरात काय ठेवलं काम करायला? नाही भांडे ठेवले ना, घरात धान्य ठेवलं, सगळं इकायला लागत ना दारूला. मग तुझ्या बापाकडनं आणली होती का? होय, तू तुझ्या बापाकडनं आणली होती भांडी? काय रे मला बोलती का उलट पालट? हा, अहो मी राहते याचे उपकार माना, नाही तर पेताडचे संसार सुद्धा करीत नाहीत कुणी. पेताड म्हणते का? कधी 90 पिलो तर लगेच पेताड झालो का मी? हिच्यात आईला मग हिच्या अशी साटकोय पाहिजे धरून. हा, उलट पालट बोलायला लागली का? अहो बापाच्या नावासाठी राहते तुमच्या जवळ, नाही तर राहायची पण गरज नाहीये. अहो एवढं पिऊन खाऊन मारहाण करतात तरी नांदते. लय आबरूदार तुझा बाप. हा, अरे लाख रुपये मागितलं होतं त्याला, ते दिलं नाही मला. कशाला देईन त्याला? नीट चालता येणं जावायला लाख रुपये देईन कशाला तो? तोच काड्या केले असतील काहीतरी, मला माहिती आहे ना, तोच काड्या अहो केल्या म्हणून. माणसाला कशाला मारता? मला ना तुमच्या जवळ राहायचंच नाही. नको नको केलेली तुम्ही जशी माणसाला तुम्हीच राहा. राहायचं नाही. जायला ही आहे. हा? अण्णा बरं आहे का? हा आत्ता चालू आहे. हाय 8-15 दिवस आहे. संध्याकाळी घेतो गाठ. हा, जिंदगी गेली म्हाताऱ्याची पत्त्या पिसण्यात. राम राम दाजी. पाहून तुम्ही हा, वर बसा की इथं. नाही बरं आहे आपलं इथंच. का? जास्त अवतार काय केलाय नेमका असला? दादा काय रे, काय झालं? काय व्हायचं राहिलं आयुष्यात ताई? लय बेकारी झाली बघ. झालं काय नेमकं असं? का म्हणजे? आता घरी तर समजा दडदडत चांगलं या. असं का आलंय? आणि तू तुझी वहिनी सुखाने जगून देणार आहे का मला? काय केलं आता तिने? काय केलं? काय करायचं बाकी ठेवलंय ते सांग. अगं खुशाल जेवाय ना मला, घरात हाकलून दिलाय तिने. अरे तांबे मागितलं तर देत नाही भरून. अरे बापरे, मग तू जेवला नाही का सकाळपासून? अरे भूक लागली मारण्याची, 2 दिवस उपाशी आहे, घरीच नाही ती. अरे बापरे, थांब मी तुला देते काहीतरी. आदू रान पटकन. हा जेवायला देते. दाजी लोकाच्या मजुऱ्या करू करू घर चालवतोय कस तरी. तर या बाईला कुठून बुद्धी सुचती? लोकांचं ऐकतीन मला हाणती. आता आलात नाही तर तुम्ही अगोदर जेवण करा, नंतर आपण बघू काय आहे ना ती. पण नवऱ्याला खुशाल अशा शिव्या घालाय होय, खायला नाही. धर दादा. लय बेकारी झाली दाजी. जमानी खाता म्हणे हाय आणि बा.
खा दादा खा, अजून पाहिजे असेल तर सांग देते हा. दमाने खा. मी काय म्हणतो दाजी, आता काय झालं? मला एक 2,000 रुपये देता का? लागत होते, नाही म्हणू नका, तुमच्या लेकरावानी आहे मी दाजी. आता काय झालं? अहो दाजी लागते त्याला का, तुम्ही मला या बघा जेवत्या ताटवून नका उठायला नाही मग. दादा नाही, देतात. हा या बघा, मला आहे ना कपडे बिपडे दाढी बिडी जरा नीट करून येऊ द्या. बरं गुंड्या बी नाही तू ह्याला. गुंड्याचं काय घेऊन बसला दाजी, इकडे जिंदगीच काढली आणि गुंड्या नीट करताय तुम्ही. दाजी आणि ना आता आहे ना दाजी, मी इथंच राहतो बरं का तुमच्या इथं. काय नाही पडेन ते तुम्ही सांगान जे काम करतो, पण मला माघारी नका पाठवू. मला त्या बाईचं तोंडच बघायचं नाही दाजी. अहो गरीब नवऱ्याला असं 2 घास सुद्धा दिलं नाही कधी प्रियाबाई. जीव भरून आला माहिती का तुम्हाला बघितलं दाजी माझा. किती पाहिजे? 3,000. आता 2 म्हणलं होतं. देऊन टाका ना, काम करणार बोलले ना. चालते दाजी. दाजी आहे ना देव माणूस आहे माझा, 10 रुपयाची नाही. अजिबात नाही. अख्खी जिंदगी खर्च करणार दाजी तुमच्यासाठी मी. आता माघारी नसतोय जात मी. अगोदर कपडे आणा. हा चालतंय. कपडे आणतो, दाढी बिडी करतो सगळं, आणि अवतार व्यवस्थित करून घेतो माझा. दाजी पोटातच दुखत आहे, लय दिवस झालं जेवण नाही मिळलं नीट, आणि एका जेवलं तर 500 रुपये द्या, डॉक्टरकडे जायचे. द्या द्या, नाही म्हणू नका दाजी, तुमच्या अहो, लेकरावानी आहे द्या मी. की. आयुष्यभर तुमच्या दारात राहणार आहे मी का, असं असतंय वय. चालतंय. आणि का आणायचं भात? नाही बस झालं दाजी, तुम्ही घ्या नाही करा नाही खा खा. घ्या थोडं. खा तुम्ही अगोदर पोटभर खा. आम्ही जेवलोय आताच दादा. चालतंय, जातो मग दाजी. आता अवतार नीट करतो. ती तुमची शर्ट पॅन्ट बसते ना का मला? कसं दिलेत ना, आता घ्यावं एखादा शर्ट नवा. चालतंय मग येतो दाजी. ये घ्या. असू द्या. दमाने उद्या. हा येऊ का मग? आणि दाजी आता जातो मी. तुमचे कपडे बघतो आतमध्ये बसतात का मला, आणि घेऊन जातो बरं का एखादा शर्ट घालून. हा गावात असं वांगळवाणी गेलं तुमचीच आबरू जाईन दाजी. बरोबर आहे का नाही? बरं बसला तर घाला, नाही बसला तर वळच घालू लागा. नाही गुंड्या उघड्या ठेवून जातो ना. हा चल दाजी, तुमचंच लेकरू आहे आता, आयुष्यभर तुमच्याच दारात राहणार. घ्यायचं सांभाळून मला तर उग. चला. ताई अगं तू कशी काय अचानकच आली? साडू कुठे? त्यांनी आहेत रानामध्ये, मोटर भरायचं काम चालू आहे, दोघं तिकडच आहेत. काय नाही सर, चालते. असंच म्हणलं भेटावं तुला. बर बरं मी काय म्हणते, आता दादा लय दिवस झालं तुझ्याकडे आणि माझ्याकडे पण असतोय तो, आणि त्याची ती जमीन तशीच पडी की आता. माझं काय म्हणणं होतं, जमीन अर्धी तुझ्या नावावर करावी आणि अर्धी माझ्या नावावर करावी. हे बघ, आता दादाच्या नावावर आपण जर केली तर तुला तर माहिती आहे दादाला प्यायचा नाद आहे, तो सगळी जमीन त्यातच विकून टाकीन. मग ती जमीन अशी पण वायात जाणार आहे. मग माझं काय म्हणणं आहे, अर्धी तुझ्या नावावर राहू दे, अर्धी माझ्या नावावर राहू दे. असं पण दादा अर्धे तुझ्याकडे राहतोय, माझ्याकडे राहतोय. अगं तुझं बरोबर आहे, पण वहिनी आहे, त्याला 2 लेकरं आहेत, त्यांचं काय? आता वहिनी काय यायचं नाव घेत नाहीत, त्या तिकडे गेल्यात त्या तशा तिकडंच आहे. बिचारा दादा काम करतोय शेतात आपल्या घरी, कसं वाटतं ते. मग आपण दादाला तेवढं जपू तरी. मग तुझं काय म्हणणं आहे आता यावर? तर ठीक आहे, तू म्हणते ते पण बरोबरच आहे. अशी दारू पिण्यात उडवण्यापेक्षा आपल्या नावावर झाली तर कामाला तरी येईल. आपण नीट जपू त्याला, मग काम नको सांगायला. पण दादाला बोलावं लागेल ना. साडू भाऊ कधी आला? दाजी इकडे कस काय? आता तुम्ही काय घराकडे म्हणलं तर तुमच्या गाडी घ्यावायची. दादा करमताय का इथं तुला? त्याला काय, आपलीच तर बहिणी इथं. झालं का मोटर टाकून? हा झालं ना. झाले, त्याला किती वेळ लागतोय? दाजी आपलं मेवून हो, मी काय म्हणतो माहिती का? हा आता तुम्ही तिकडे राहतात कधी, इथं राहतात कधी. हा आता तिकडे गावाकडचं कुपांचं तुमचं असंच चाललंय, फुकाट गेले आणि कुणाला बी. मग आता आपण काय करू, ते तुमचं कुपान बी पण समजा इकडे घेऊ. हा त्यासाठी तुमच्या सह्या बिया जरा लागत आहे मग. तुम्ही मानता तिथं सहाय्य करतो मी, त्याला काय एवढं.
आणि कुपन आहे ना तो दुकानदारच खात असेल, त्यापेक्षा इकडे घ्या कुपन मग मी माझं. तेच म्हणतो ना, मग आपल्याकडे गावात नाव नोंदणी करून घेऊ तुमचं डायरेक्ट. नाही सगळं ते पत्ता बित्ता असतोय आधार कार्डवर, ते सगळं हिथलं लावून टाका माझं आता. हा तेच म्हणलं, तेवढी नोंद करून घ्यावं म्हणलं तुमच्या हा हा चालतंय. दादा तुला कुठं करमतं जास्त, इकडे करमतं का तिकडं? इकडेच का तुम्हाला? खरं. हा हा का, मग इकडेच राहायचं का तुला? तसं नाही, संध्याकाळी येतो तिकडं पण. होय. बरं चालतं, ये मग संध्याकाळी जेवायला मस्त चिकन करून ठेवते. हा त्यापेक्षा अंड्याची पोळी कर ना. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. बरं तू येऊ का साडू? चल ग. हा सावकाश जा. ये संध्याकाळी निवांत मग. हा. तायडीले लाड करते माझा. मग मी करत नाही का? तू पण करती, पण बघ तिने कोंबडी केली माझ्यासाठी. मग मी मटण आणते तिच्याकडनं आल्यावरती. तुला चालतंय. मटण आवडतच असं बी. हा हा बरं चल आता कटाळून आलाय तुम्ही, हातपाय तोंड धुवा, मी चहा बनवते. हा? चला बाई, या इकडे. हा. वाटोळ केलंच तो. ओ ताई, ओ ताई, त्या भामट्या बाहेर या ना. काय ग पाग, यांनी पाय नाश केला ना माझ्या संसाराचा. काय वहिनी वहिनी करतात, लाजा वाटायला पाहिजे होत्या तुम्हाला. काय झालं? नवऱ्याला माया फुस लावून इथं ठेवलं तर ठेवलं, वरून आमचं वावर सुद्धा नावावर करून घेतला. लाजा धरा जरशी बहिणी या नावाला सुद्धा कलंक आहे तुम्ही. अशा कशा भवाने आहेत तुम्ही. ओ वहिनी, तोंड सांभाळून बोला. आणि तुम्हाला कोण म्हणलं होतं माहेराला जा म्हणून? माहेर आलं तेव्हाच विचारायला पाहिजे होतं तुम्ही. तू कमवून गेली काय, आमच्या भावाचा त्रास काय आहे काय नाही ना. आता थोबाडीच सारे वावर नावावर केले. काय कालवा लावलं इथं? बघा ना, दादा वहिनी येऊन इथं आम्हाला नाव ठेवायला लागली, शिव्या द्यायला लागली, भामटेन भीमटेन. काय चाललंय हे? बघवत नाही का तुला? तुम्हाला चांगलं बहिणी अहो मिळतोय. तुम्हाला तर लाजच नाहीये, लाज. तुम्ही सारी सोडून बसलात बहिणीच्या मेवण्याच्या दारात. हा तो उपाशी मारलं म्हणून आले मी इथं. तुला सारं लाज आहे का? हा सारा जग सामान मी तुम्हाला उपाशी मारलं का तुम्ही मला उपाशी मारत होते? हा कशाला आली इथं इवळत? काही उळत आले तुम्हाला माहितीये का? माझ्या कामाचे पैसे घेऊन सुद्धा दारू ढोशीत होता येऊ, म्हणून मी निघून गेले. काय खायचं होतं लेकराला, काय घालायचं होतं? मग येऊन आम्हाला सांगायचं ना की तुमचा भाऊ असं करतोय म्हणून, आम्ही समजून सांगितलं असतं. अगं तुमचं काम होतं ते विचारायचं, वहिनी काय खाती काय राहते, आमचे भासून घेऊन राहते, त्या लाज आहेत का तुम्हाला? तुम्ही आमच्या संसारात येता का कधी बघायला? मग आम्ही तुमच्यात का पडायचं? मग वावर नावावर घ्यायला बरं कळलं. संसारात नाही पडायचं तर वावर बरं घेतले नावावर करून. तुम्हाला तर कळतं का काय कशाचे कागदपत्र दिले होते आणून इथं? कसली वावर आहे, कसली कागदपत्र? काय बोलते तू? प्यायच्या नादात आहे ना तू सही घेतली, हे तरी माहितीये का बेवड्या? कसली सही घेतली? विचार बहिणीला कसली घेतली. अगं ती कुपन आहे ना माझं त्या गावात होतं, हा. त्यांनी इकडे वळून घेतलंय. बरं इकडं आणून दिलं. लेकरं बाळान बायको नव्हती तुला सांभाळायला, ते कुपन खायला. लेकदर होते. अगं खाऊन खाऊन फुगली ना, अजून कवर खाती? तेवढंच बोल. पेताडपणा तर चांगल्यापणा तर नाही. संसार तर कळू दे ना आता तरी. काय कळू दे? काय डोकं फिरले काय? विचार तुझ्या मेवण्यांना काय आणला. खाली मुंडीन पातळ धुंडी कसे डोके घालून बसलेत. काय हो दाजी? हा आता पण आता म्हटलं तुमचं या असं चाललं होतं. कसं? दारू रोजच प्यायची, रोजच ही आ, ते साया कशावर घेतले ते सांगा मला. म्हणते ते खरंच आहे. दादा काय झालं माहिती काय? बघ तू आमच्याकडे आला, तुझी अवस्था बघितली मी. आता म्हटलं उद्या जर दुसऱ्या कोणी तुझ्या अशा अवस्थेचा गैरवापर करून सह्या घेतल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आणि दुसऱ्या कोणाच्या नावावर करून टाकलं, तू तर उगाच आपलं नाही आणि दुसऱ्याच्याच नावावर जायचं सगळं. फुकट नाही सांभाळलं, वावर नावावर करून घेतले म्हणून सांभाळलं. बायकोनी फुकट सांभाळलं होतं. लाजा नाही वाटत का तुम्हाला? होय अरे यांचं तर सोडून द्या. बहिणी आहेत ना तुम्ही, माझी जमीन नाव करून घेता होय. अरे तुझ्यासाठीच केलं. अरे माझ्यासाठी केलं तर मला सांगून करायचं ना. मग असं लपून करतात का? पण तू ऐकत नाही ना आमचं, मग आम्हाला असं वाटलं ना की तू काय ऐकणार ऐकलं नाही? अगं मी तुमच्या इथं काम केल्यात गाड्यावानी. तुझी मोटर एकटाच काढायचो मी, रातचा भरण्यावर थांबायचो तुमच्या दोघींच्या. तुमच्या इथं शेणकूर काढलाय, गुरांना खायला प्यायला टाकले, अख्खे कोंबड्या बिमड्या सांभाळल्यात. अजून काय करायचं बाकी राहिले? 500 ने हजारांनी 2-2 हजारांनी नोटा घेऊन जातात आमच्याकडून. दाजी, आहे काय? आठवड्यात नाही एकदा नेत होतो बरं का. 500 रुपये दिलं तर किती दिवस मागत नव्हतो. ऐक. काय सांगता? ऐक तुझ्या भावाचं ऐक. अरे दादा तुझ्यासाठीच केलं ना आम्ही जे काय करायचं ते. आता हे बघ आमच्या नावावर झालं म्हणजे आता तू, आता आम्ही दुसरीकडे कोणाला हे तरी नाही ना करणार. तू देऊ तरी नाही ना शकणार दुसऱ्या कोणाला. तुला दारू पिऊ नको म्हणलं, तू दारू प्यायचा. नशेत कोणी तुझ्याकडनं लिहून घेईन ह्या भीतीनं आम्ही आमच्या हा, नावावर त्याच्यामुळे आम्ही करून आमच्या घेतलं. नावावर करून तर घेतलं. आपली जमीन आपल्यापाशीच राहिली पाहिजे. हा. आणि कुणाकडे दुसऱ्यांकडे गेली रे? तुझ्या सख्या बहिणींकडेच गेली ना. नाही, तुम्हाला बघतो मी नंतर. होय दाजी, माझ्या जमिनीची एवढी काळजी होती ना तुम्हाला, माझ्या पोरांच्या नावावर करायची ना. मग कोणाच्या नावावर केली? कोणाच्या नावावर केली? मग
केली तर आमच्या दोघांचीच नाव आहे नेहमी नेहमी केली. दोघांच्या नाव लाजा वाटत नाही का तुम्हाला ए? अरे दादा, अरे दादा, नको असं करू. वाढ तिकडे अरे यो वटवागड्या आणि तोंडाचा दाजी आणि ह्यो लांबड्या गुलाबजामू आणि तोंडाचा दाजी दोन्ही हलकट आहेत माझे. यांनी आहे ना माझ्या दारू प्यायचा फायदा घेतलेला आहे फक्त. अरे करतील ते सोड ना दादा. एवढी लवकर नाही मारायची अशी दाबल्यावर मारते. दादा सोड ना त्यांना दादा. काय सोडणार अगं माझं चुकलं बरं का. मी आहे ना तुझं ऐकाय पाहिजे होतं तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पण मी म्हटलं बहिणी चांगल्या असतील दाजी चांगला असतील. दाजी तर निवळ खोकड्याच्या पोटचं निघलं आणि बहिणी बहिणी बी माझ्या नाही द्या असं वागतात का. पटलं का तुम्हाला सांगाय चुकलंय का बरोबर आहे. आता करायचं काय. दाजी सोडा राव पाहुणं सोडा करून दिलेली मेवणी भाऊ सोडा 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 राव कशाला लय लाडत आलाय काय. अयो आता एक काम करायचं हो. माझ्या जशा सह्या घेतल्या होत्या हा, हा. आणि जमीन तुमच्या नाव केली का. हा तुम्ही दोघांनी तुझ्या वाटेची जी जमीन आहे का ती माझ्या बायकोच्या नाव करायची आणि तुम्ही दाजी हा. माझ्या पोरांच्या नाव करून ठेवायची. काय करणार का. करतो मी करतो 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 पाहुणं सोडा अयो आईला, खुशाल का एखाद्याने विश्वासाने तुमच्या दारात आले असं केसाने गाळा कापतात का. काय नाही बहिणी उपयोगाच्या. माझं चुकलं बरं का लय त्रास दिला मी तुला. हे गोडीत विचारून सांगितलं तर दिलं असतं माघारी काय जाऊन खाली आलो की माघारी पण हा दाजी हे असला खोट्यापणा मला आवडत नाही बरं का. तुम्ही बी माझ्या बहिणीचं नवरं आहेत नीट राहायचं काय. आणि तुम्ही सुद्धा मला माहित नव्हतं ह्यांनी डोक्यात खूळ घातलं माझ्या. काय माहित नव्हतं या पटांगणात सांगतो मग तुम्हाला. नको आता जाऊ दे. आताच भागले. आता आहे ना इथून पुढे मी दारू बिरू सगळं बंद करीन आणि ह्यांच्या इथं जी फुकट कामं केलेत का ती आपल्या घरी करीन. शेतात काम करेन आणि बघ तुला नाही आपला संसार फुलून दाखवला ना तर बघ. अरे भाऊ चुकला तर बहिणीने चांगलं समजूतपणाचं 2 शब्द सांगायचं असतं. असं नाही वागायचं. शेवटी बहिणीचा आणि भावाला आधार असतोय. बरं झालं जावाय आताची जरा नीट झाला चला. आणि काय माहितीये का सासूबाई हं. आम्हाला घरात मोठं माणूस नाही कोण सांगणार. तुम्ही अधूनमधून येत जण ऐकत आम्हाला 4 शब्द सांगा म्हणजे आमच्या डोक्यात आहे ना ह्या असल्यांची खुळं नाही शिरायची. आता काय सांगा पिल्यावर राहत होती का सूत किती वरडलं तरी गप. जाऊ दे आता जाऊ झालं दे गेलं आता, काढू चला नका. चला चला तुमचा संसार परपांच्या बघायचा चल परत बाई. लागा नरड दाबे जाऊन मारता मारता वाचले. साडे भाऊ परत असलं काय डोक्यात खूळ घालू नका. तुम्हाला दोघींना बी सांगणे या असलं काय परत खोल नका मारता मारता तुम्ही डायरेक्ट कुकू पुसूनच गेला होता डायरेक्ट. अहो इथं जीव आलता इथं इथून परत खाली गिळला या. चला चलो